हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळची पॅकिंग वगैरे केली आणि जाणार होतो गावी. गावी यासाठी जाणार होतो की शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी असल्यामुळे मी गावी जाणार होतो. तर हा कार्यक्रम पूर्ण आठवडाभर असतो. त्या कार्यक्रमाचे वेगवेगळे महाराज लोक येणार होते. मग म्हटलं घरी पोचलो, त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि मग गेलो शेतातले कामं करायला. तर भुईमुगाच्या शेंगा लावल्या होत्या शेतात, त्या काढून झाल्यानंतर मग आता चाललं होतं कांदे लावायचे चाललं होतं. मग त्यामुळं वावर नांगरायचं होतं. त्यासाठी ट्रॅक्टर येणार होता. मग थोडं काम चालू होतं शेतातलं. चिवचं पण चाललं आहे, तिच्या बाबांच्या मागे पळायचं, शेतातले कामं करायचे. अशा प्रकारे चिव नेहमीच काम करू लागते बाबांना शेतात. त्यानंतर शेतातले कामं वगैरे आवरले आणि जायचं होतं संध्याकाळी कीर्तनाला जायचं होतं. मग घरी गेलो, रेडी वगैरे झालो, चिवला जेवण वगैरे करून घातलं आणि गेलो कीर्तनाला आल्या होत्या वैष्णवी सरस्वती दिदी. मग त्यांचं कीर्तन होतं, ते कीर्तन वगैरे केलं. चिवचं पण चाललं आहे. असे 4-5 दिवस 8 दिवस गावी होतो. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आणि जसं महाराज लोक सांगतील तसे बाकीचे लोक करायचे आणि चिव पण आमचं बघून करायचे. तर मग असेच रोज वेगवेगळे महाराज लोक आले होते. आणि मी काय रोजचे क्लिप वगैरे असं टाईम भेटला नाही त्याच्यामुळं काढले नाही. पण कीर्तनाचे थोडेफार असे क्लिप्स काढलेले आहेत, तेच मी व्हिडिओ केलेला आहे, ते तुम्हाला समोर दाखवतेच आहे. त्यानंतर महाराज लोक आले होते. कबीर महाराज अत्तार, वैष्णवी दिदी सरस्वती, संग्राम बापू भंडारे, गणेश महाराज शिंदे, ज्ञानेश्वर माऊली बाबळे, असे बरेच महाराज लोक 8 दिवस 8 महाराज आले होते. त्यांनी छान प्रकारे मार्गदर्शनही केलं. आत्ता समाजात जे काही चालू आहे त्याबद्दलही त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. आणि 7व्या दिवशी मिरवणूक होती. मग त्यासाठी दिंडी सोहळा म्हणजे सावतामाई महाराजांची मिरवणूक निघणार होती. मग त्यासाठी आम्ही रेडी वगैरे झालो होतो आणि असं फुगडी वगैरे सगळे मिळून खेळलो. गावातले लोक होते पाहायला, सगळ्यांनी छान एन्जॉय केलं आणि चिवला पण आमच्यासोबत एन्जॉय करायचं होतं. मग त्यानंतर मंदिरात गेलो. मग आमचे सत्कार वगैरे डान्समध्ये भाग घेतल्यामुळे त्याचे आमचे सत्कार वगैरे झाले आणि त्यानंतर तो दिवस खूप एन्जॉय केला. त्यानंतर रात्री घरी आलो, जेवण वगैरे केलं, झोपलं. नंतर दुसऱ्या दिवशी घरी पुण्याला यायला निघालो. मग रात्री घरी आल्याच्या नंतर दीपपूजन होतं, दीप अमावस्या होती. मग पूजा वगैरे केली. चिवची पण फ्रेंड आलेली, मग चिवची पण पूजा वगैरे केली आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि झोपलो. ओके, बाय गाईज. माझा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. बाय.